लता दिदी वगैरे मंगेश कुटुंबीय तर आमच्या पुणा गेस्ट हाऊस समोर राहिला होते, दीनानाथ मंगेशकर. बरं. आणि लता दिदी 13 वर्षाच्या असल्यापासून आमच्या इथे येणं जाणं सगळं एकत्र कुटुंबासारखंच आम्ही म्हणजे राहत होतो. त्यावेळी मला असं नेहमी म्हणावं वाटतं की सरपोतदार किंवा पुणा गेस्ट हाऊस ही एक संस्कृती आहे. ते पुणे खाद्यपेय विक्रेता संघाचे 44 वर्ष अध्यक्ष होते, बापरे. ज्याच्यात मिठाईवाले तुम्ही पण आहे ना आता? येस. त्याच्यानंतर आता मी गेले 37 वर्ष आहे अध्यक्ष. आता माझ्या स्वतःच्या 5 विशेष मुलांच्या शाळा आहेत प्रिझम फाउंडेशन म्हणून. प्रिझम फाउंडेशन. बरं. अवेलेबिलिटी ऑफ दॅट कम्युनिटी इज मोर इन द मार्केट. त्यामुळे स्पर्धा आहे, प्रत्येक बाबतीत स्पर्धा आहे. आणि मटार उसळ जी आहे ती देवानंद साहेबांना आवडायची, त्या चवीची केली. बरं. आळू भाजी लता दिदीने आवडायची, त्या चवीचे. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टवर मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, पुण्यामधलं पुणा गेस्ट हाऊस ह्याची तर नव्याने ओळख सांगण्याची गरजच नाही आहे. आज अनेक वर्ष, अनेक पिढ्या सरपोतदार कुटुंबीय नाट्य, कला, साहित्य, सिनेमा आणि पुणा गेस्ट हाऊस याच्याशी निगडीत आहे. आणि आज त्यांची तिसरी पिढी श्री किशोर सरपोतदार हे रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आलेले आहेत. तर स्वागत करूया. किशोर सरपोतदार, तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि मला सुद्धा खूप आनंद वाटतोय. येस. आपल्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस म्हणून एक शॉपी आहे, ते एक छोटंसं गिफ्ट देतात, ते खास तुमच्याकरता. वा वा वा, थँक्यू. तर आत्ता जशी मी आपली ओळख करून दिली पुणा गेस्ट हाऊसची, तर ही एक ऐतिहासिक वास्तू आहे ती. आणि अनेक वर्षांपासून म्हणजे अनेक कलाकारांचं ते माहेरघर आहे. तर ह्याची नेमकी सुरुवात कशी झाली, प्रेरणा कशी मिळाली सुरुवात तिची? साधारण 1920च्या आसपास माझे आजोबा नानासाहेब सरपोतदार बर हे कोकणातून पुण्यात आले. आधी ते मुंबईला होते. अच्छा. चित्रपट निर्मितीचा ध्यास घेऊन पुण्यात आले. बरं. आणि त्यांनी पेशवे पार्क म्हणून जी जागा आहे त्याच्या शेजारी त्यांनी आदमबाग म्हणून एक जागा होती, तिथे त्यांचा आर्यन फिल्म कंपनी म्हणून स्टुडिओ सुरू केला. बरं. ओके. आणि मुखपट त्यावेळे त्यांनी तयार केले. 49 मुखपट त्यांनी तयार केले. बाप रे, क्या बात आहे. आणि चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे वाय.डी. सरपोतदार. बर. आपण जर का बघितलं सोहराम मोदींच्या सर्व चित्रपटांमध्ये, हिंदी चित्रपट असतील त्याच्यात त्याच्यामध्ये वाय.डी. सरपोतदारांचं स्क्रीन फोटोग्राफी असायची. बर. आणि डिरेक्शनही असायचं. अच्छा. तर माझे आजोबा नानासाहेब सरपोतदार त्यांनी अनेक नाटकं लिहिली, चित्रपट लिहिले. ग्रेट माणूस होते. हो हो. बरं. आणि अशी ती सुरुवात झाली. अरे वा. पण मी पुन्हा गेस्ट हाऊसची सुरुवात कशी झाली? करेक्ट. तर हे चालू असताना त्याच वेळेस 4 स्टुडिओ पुण्यात होते. त्यातला एक प्रभात स्टुडिओ होता. आणि मग त्या निमित्ताने पुण्यामध्ये कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक ह्या सगळ्यांचा राबता असायचा. तर उपजीविकेचं साधन हाही एक महत्वाचा मुद्दा होता. म्हणून आजोबांना एक दूरदृष्टी खूप होती. त्यांनी ह्या सगळ्या कलाकारांना राहायला आणि आपल्या कुटुंबाचं रोजीरोटी व्हावी आणि ह्या कलाकारांचं जे कोणी राहत होते तिथे, तसंच पुण्यात त्यावेळी औद्योगिकीकरण चालू झालं होतं. शैक्षणिक साधारण किती साली? 1920च्या आसपास. मग 1935ला त्यांनी पुणा गेस्ट हाऊसची स्थापना केली. बर. 35. आता 51 वर्ष होतील. बापरे, ग्रेट. आणि मग तो इम्पॅक्ट होतो तो पेशवाई जे खाद्य होतं त्याचा तो इम्पॅक्ट होता. वाव, ग्रेट ग्रेट. पण मग सरपोतदार कुटुंबीय म्हणल्यावर फक्त पुन्हा गेस्ट हाऊस नाही, तर एकंदर सिनेमा असेल, साहित्य असेल, नाट्य असेल, सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे कला क्षेत्रामध्ये वावर सगळ्यांचाच खूप आहे. तर हे कसं काय, म्हणजे ही परंपरा कशी पुढे सुरू झाली? काय झालं की आजोबा स्वतः उत्तम नट होते, उत्तम रायटर होते. वातावरण इतकं छान होतं त्यावेळे की त्यावेळे कोल्हापूरला स्टुडिओ होते. भालजी बेंडारकरांचा होता, व्ही शांतारामांचा होता. आता जसं मुंबई हे म्हणतात पंढरी सिनेमाची, तसं ते कोल्हापूरचं होतं. आणि त्यामुळे अगदी पृथ्वीराज कपूर, राज कपूर
इत्यादींपासून जे कोल्हापूरला जायचे, भालजींकडे शिकायला जायचे, बरं. पृथ्वीराज कपूर, राज कपूर ओके वगैरे, ओके. ते राहताना मग पुण्यात पुणा गेस्ट हाऊसला थांबणं, अच्छा. मग तिथून पुढे जाणं. ओके. तर त्यामुळे पुणा गेस्ट हाऊस ही एक कलाकारांची पंढरी आपण ज्याला म्हणू, हम्म, हम्म, हम्म. आणि एक पोषक वातावरण होतं. म्हणजे असं नव्हतं की व्यवसाय म्हणून तुम्ही राहा आणि गेलात, हम्म. असं काही असं नव्हतं. नव्हतं. खूप हो. लोकांकडे तेवढे पैसे नसायचे, हो. कित्येक कलाकार, कित्येक लेखक, पण असं काहीच नव्हतं. एक परिवारासारखं वातावरण होतं. ते आजोबांनी सुरू केलं, हम्म, हम्म, हम्म. आजीने जोपासलं, बरोबर. आणि त्यामुळे ती संस्कृती तिथं मला वाटतं ती तयार झाली तिथे. हो हो, खरंय खरंय. मग तेच आपलेपणाने कलाकारांनी तिथे येणं, हो, आणि म्हणजे एक आपुलकी होती. तुम्ही म्हणजे म्हणालात तसं ते व्यवसाय म्हणून पाहता, नाही, हा, म्हणजे कोणाला आता नसेल परवडत तर मे बी त्याला एक्झॅक्टली फ्री ऑफ चार्ज सुद्धा असेल. तिथे असंच होतं की कोणाकडनं पैसे असे विचारलेच जायचे नाही. बापरे. हो, म्हणजे परिकथा वाटतील अशा हो. काही गोष्टी झाल्या. आताच्या काळात सांगितलं तर खरं नाही खरं वाटणार नाही कोणाला. वाटणार कोणाला. पण ह्या सगळ्या लोकांनी जे जे तिथे राहून गेले, हम्म, हम्म, त्या प्रत्येकाने त्याच्याविषयीच्या त्यांच्या ज्या अनुभव होते हम्म, हम्म. ते सर्व, की घरच्यासारखं कसं वागायचं आणि का वाटायचं आम्हाला, हो. ते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे प्रत्येकाने. अच्छा, बरं. म्हणजे सुलोचना दिदी असतील, जयश्री गडकर असेल, चंद्रकांत, सूर्यकांत, म्हणजे वा. बालगंधर्व, अच्छा. असे बरं, अनेक बरं, बरं. प्रत्येकाने ते प्रत्येकाने उल्लेख लिहिलेलं आहे. केलेला आहे हा. त्याच्यामध्ये. किती छान. आचार्य अत्रेंच्या बाबतीत म्हणजे ते नेहमी त्यांचा राबता होता, पु ल हो. देशपांडेंचा होता. हो हो. तर आचार्य अत्रेंना तिथली कांदा भजी खाऊन त्यांनी ती खेकडा भजी म्हणून नामकरण दिलं. अच्छा, कोणी? आचार्य अत्रे. आचार्य. अच्छा, म्हणजे आता जी खेकडा भजी म्हणतात हा, ती त्यांनी नाव दिलेली आहे. येस, अरे वा असं ते वातावरण होतं. वा वा वा, खूपच छान, खूपच छान. आणि त्या काळी म्हणजे तुम्ही त्या दिवशी सांगत होतात की सरस्वतीबाई सरपोतदार, हो, हां, तर म्हणजे स्त्री उद्योजिका नव्हत्याच किंवा अगदीच हाताच्या बोटावर मोडण्या इतका. हो. तर त्यांचं सुद्धा योगदान आणि कुटुंबाच्या परंपरेमध्ये त्यांनी मोठं योगदान आहे म्हणजे खूप त्यांचं. खूप खूप. तर त्यांच्याविषयी जरा सांगा ना. म्हणजे माझे आजोबा 49 मुखपट तयार केले. त्यांनी अनेक कलाकारांना या इंडस्ट्रीत आणलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ललिता पवार. त्यांची मुलाखत बघा, प्रत्येक वेळा त्या आजोबांचं नाव घेतील. अच्छा. तर अशा अनेक कलाकारांना त्यांनी इंडस्ट्रीत आणलं. लता दिदी वगैरे, मंगेश कुटुंबीय तर आमच्या पुणा गेस्ट हाऊस समोर राहिला होते, दीनानाथ मंगेशकर. बरं. आणि लता दिदी 13 वर्षाच्या असल्यापासून आमच्या इथे येणं जाणं सगळं एकत्र कुटुंबासारखंच आम्ही म्हणजे राहत होतो त्यावेळे. बरं. तर आजोबा अकाली गेले वयाच्या 40व्या वर्षी. त्याच्या आत त्यांनी 49 मुखपट तयार केलेले. बाप रे. 40 वर्षापर्यंत हो. एवढे मुखपट तयार हो. केले. आणि त्यांची साधारण लांबी किती असायची मग, म्हणजे मुखपटांची? साधारण 2 तास वगैरे होता. हो, मोठे एवढे. हो. आणि त्याच्यात महाराचा पोर म्हणून त्यांनी जो एक मुखपट काढला होता, हा. तो 25 आठवडे चालला होता. दलित उद्धारवरचा सर्वप्रथम मुखपट म्हणता येईल बापरे. भारतातला. पण मग याच्यावर काय सबटायटल्स असायची का नाही? सबटायटल्स हो. असायची. हा. दुर्दैवाने बराचसा त्यातलं जी रील्स वगैरे आहेत हा. तर ती उपलब्ध नाहीयेत. काही फिल्म आर्काइव्ह मध्ये आहेत. अच्छा. आणि मग जतन केली नाहीत. जतन नाही करता आली. त्यावेळेचा तो काळ काळही म्हणजे नव्हता तसा. कलेपोटी सगळे झपाटलेले असे होते. खरंय आणि खरंय. मग आजीवर अचानक ही म्हणजे जबाबदारी आली. हो हो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने कुठेही न डगमगता 7 मुलं पदरात असताना तिने हा सगळा डोलारा सांभाळला. आणि कौतुक आहे तिचं. कौतुक आहे. अनेक कलाकारांच्या आत्मचरित्रात तिचा उल्लेख आहे. बरं. म्हणजे अशा काळी तर नेहमी सांगतात की वाहतोई दुर्वांची जोडीच्या वेळी एकतर बाळ कोल्हटकरांची सर्व नाटकं पुणा गेस्ट हाऊसला बसून त्यांनी लिहिली. त्यांनी त्या आत्मचरित्राचा उल्लेख केला. बरं. पहाटे पहाटेपर्यंत ते नाटक लिहायचे आणि मग आजीला आणि माझ्या वडिलांना आणून उतारे वाचून दाखवायचे आणि सजेशन विचारायचे. बरं. तर अजून एक प्रसंग असा सांगता येईल की अनेक कलाकारांना, बरं आजीच्या डोक्यात हे कलाकार आहे किंवा तो कोणी उद्योगपती आहे किंवा तो कुठला, असं काहीच डोक्यात नसायचं. आपल्या इथं आलेली आपली घरची ही व्यक्ती आहे असं समजून, मग कोणाला ही उसळ आवडत नाही, ही भाजी आवडत नाही, मग प्रत्येकाला ती तुपाची वाटी, आणि हे आम्हाला लोक सगळे सांगतात, प्रत्येक कलाकार सांगतात. म्हणजे काशीनाथ घाणेकर शेवटपर्यंत की माझ्या आईचं ते माझ्या आजीला आई म्हणायचे. बरं. की तिच्या हातचा दूध भात हा मी कुठेच खाल्ला नाही.
तर असं ते नातं आजीनी सांभाळलं. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या एक लक्षात आलं की त्यावेळे पुण्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी किंवा असे बरेच उद्योग समूह येत होते. अच्छा. तर वर्किंग वुमेन्स हॉस्टेल ज्याला म्हणता येईल हो तसं तिने भारतातलं सगळ्यात पहिलं पेंगेस्ट हॉस्टेल हा हे तिने सुरू केलं. हो म्हणजे वा. आपल्या त्या पुना गेस्टोच्या जागेत तिने एक जागा अवेलेबल केली लक्ष्मी आहे रोडला? त्याच्यात, लक्ष्मी रोडला. बरं. आणि तिने ते मग त्या मुलींना सुद्धा ती घरच्या मुलींप्रमाणे स्वतःच्या मुली असतील असं वागवायची. किती छान. आणि इकडे जे कलाकार राहायला यायचे ते रात्री उशिरापर्यंत, त्यावेळची नाटकं तुम्हाला हो. माहितीये की पहाटेपर्यंत चालायची. पहाटेपर्यंत चालायची. बरोबर. पहाटे आल्यानंतर मग त्यांना अमृत कोकम दे, ताक दे. हे जे नातं सांभाळलं ना, हो हो हे कमालीच्या. खरंच महत्वाचं होतं ते. आणि कोणाच्या एखाद्या नटाची मिसेस असेल तर हा. तिला माहेरपणासारखं सांभाळायचं की तू वाव. जाऊन ये, मी बघते. सुलोचना दिदींनी मोलकरीण या चित्रपटाच्या वेळी जी हा. साडी नेसली होती हा. ती माझ्या आजीसारखी, आजीनी शिकवलं नऊवारी साडी कशी नेसायची. आई ग. असं ते नातं होतं. नातं होतं. वा. म्हणजे असं ते व्यवसाय म्हणून नाहीच बघितलं व्यवसाय कधी. म्हणून नाही, पण उत्तम पैकी उद्योजिका ज्याला आपण म्हणू. हो. म्हणजे तिने इतकं छान त्यावेळेस अचानक कर्ज झालं होतं. बरं. ते कर्ज फेडून तिने ह्या सगळ्या 7 मुलांना सांभाळून मोठं केलं. बापरे. आणि त्या काळात त्या एका काळात. स्त्रीने सगळं करायचं हो. सोपं नसेल. म्हणजे अनेक वेगळे प्रसंग आले, पण प्रत्येक वेळा तिने केलेली जी ममता होती, तिने केलेलं जे प्रेम दाखवतं लोकांच्या प्रती किंवा गिरायकांप्रती, तर त्यामुळे ते यश मिळालं यश तिला, असं मिळत आपल्याला म्हणता येईल. खरंच आहे. खरंच आहे. आणि मग ही पुन्हा गेस्ट हाऊसची परंपरा पुढे तुम्ही सगळ्या पिढ्यांनी म्हणजे हो, तेवढ्याच नेकीनी तेवढ्याच जिद्दीनी चालू ठेवली चालू आहे. ठेवली. आणि आता त्याचा विस्तारही खूप झालाय. हा, म्हणजे झपूर्झा असेल, पॅव्हिलियन मधलं, हो. मॉल मधलं तुमचं आउटलेट असेल, हो. तर कुठे कुठे आहेत म्हणजे हे आणि काय म्हणजे त्याच्याविषयी जरा- याच्यामध्ये म्हणजे मी थोडं मागे जाऊन कल्पना देतो हा. की आजीच्या मदतीला त्यावेळेस माझे काका बंडोबन सरपोतदार होते. बर. आणि त्यांचे मित्र म्हणजे यशवंतराव चव्हाण, त्यावेळेचे संरक्षण मंत्री, हो. बर. आणि काकासाहेब गाडगे. हो. तर ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हा. त्यावेळेस दिल्लीला पार्लमेंट सुरू झालं होतं आणि त्याला केटरिंग करायला कोणी नव्हतं. बर. तर चाचा नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना विचारलं, तुझ्या माहितीत कोण आहे का? ते म्हणजे माझ्या मित्राने असं पुण्यात पुन्हा गेस्ट हाऊस म्हणून सुरू केलंय, मी अच्छा. त्याला बोलवतो. अरे वा. मग माझे काका तिथे गेले आणि पार्लमेंटचं आपलं पहिलं कॅन्टीन त्यांनी चालवायला सुरुवात केली. बर. मग त्यांनी तिथे करोलबागमध्ये 35 वर्ष पुन्हा गेस्ट हाऊस सुरू केलं. वा. 35 वर्ष चालवलं. बर. आणि मला असं म्हणायला आनंद वाटेल की आपण म्हणतो की महाराष्ट्रीयन माणूस पुढे बाहेर जात नाही, नाही. तर ही 2 उत्तम उदाहरण. हो ना. आजीनी हो, लेडी खरंच. असून म्हणजे एक स्त्री उद्योजिकासारखा तिने हो. रोल निभावला. खरंय. इकडे काकांनी तिकडं दिल्लीला जाऊन. मग माझे वडील ह्या क्षेत्रात आले आणि त्यांनी 4 चित्रपट काढले. त्यात हो. जावई माझा भला आणि घरगंगेच्या काठी या दोन्ही अच्छा. चित्रपटांना राष्ट्रपती अवॉर्ड मिळाले. वा. वा. त्यांचे धाकटे बंधू बाळासाहेब उर्फ विश्वास सरपोतदार. हा. हो. हो, तेच मग तोही जरा फॅमिली ट्री आम्हाला हा. समजावून सांगा. तर विश्वास सरपोतदारांनी सुद्धा जवळजवळ 19 चित्रपट काढले आणि अतिशय उत्तम यशस्वी निर्माता म्हणून त्यांचे नाव घेतलं जातं. त्यांचं होतच. हो. त्यांची स्वतःची डिस्ट्रीब्युशन कंपनी होती, स्वतःची जाहिरात कंपनी होती, हो. अनेक थिएटर्स ते चालवत होते. अलका टॉकीजला मॅटिनी त्यांनी इंग्लिश चित्रपट मॅटिनीला आणले. त्यांना अच्छा. मॅटिनी किंग म्हणून सुद्धा गमतीने म्हणायचे. बर. त्यात ते खूप यशस्वी होते. त्यांचा मुलगा अजय सरपोतदार. हो. आणि माझ्या वडिलांनी चित्रपट महामंडळाची स्थापना केली. बाबूजी अच्छा. आणि माझे वडील. ओके. ओके. हा. नाट्य परिषदेची पुण्याची स्थापना बाबांनी केली. बरं. आणि ओके. मग त्यावेळी जयंतराव टिळकांच्या मागे लागून त्यांनी टिळक स्मारक मंदिरमध्ये नाट्य परिषदेचं खाली आता ऑफिस आहे ते. हा. ते अजूनपर्यंत चालू आहे तिथेच. हो. आणि मग वडिलांनी त्यावेळी नाटकांना प्रमोशन देण्यासाठी म्हणून बहुरूपी नाट्यसंस्था म्हणून 4-5 लोकांनी म्हणून सुरू केलं. आणि आता जे नुमोवी आहे हो. तिथं त्यांची ती नाटकं व्हायची. त्यावेळी भरतनाट्य मंदिरच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे त्या तत्कालीन अच्छा. गोष्टीत असा तो एक जे व्यवसाय आणि नाट्य, चित्रपट, संगीत या सगळ्या हो. विषयाचा जो
संबंध ते चांगले राहिले त्यामुळे. तेच म्हणलं, आणि पोषक झाले. एवढ्या पिढ्या तेच म्हणलं तुम्ही, संगीत आणि नाटक, सिनेमा आणि पुन्हा गेस्ट हाऊस, पुन्हा याचा सगळा समृद्ध वारसा तुम्ही सगळे पुढे आणि हे चालवताय. संस्कार माझ्यावरच आले. त्यामुळे तिसरी पिढी माझी. आणि बरोबर. जे तुम्ही मगाशी विचारलं की झपुर्झा किंवा पॅव्हलियन मॉल किंवा हो, अशा ठिकाणी हो. तो विस्तार केलाय, बरोबर. तर तो माझा मुलगा सनद ही हं. चौथी पिढी आहे आता. हो हो बरोबर. फार अभिमानाची गोष्ट आहे येस, खरंच. थँक्यू. पण मग इथे तिकडे म्हणजे आता झपुर्झाचं म्हणताय तुम्ही किंवा पॅव्हलियन मॉल मधले असतील, पण याची इथे म्हणजे आउटलेट सुरू करताना तुमचा विचार ऍक्च्युली मनात काय असतो त्याच्यामध्ये, हा. की कशा पद्धतीने तिथे किंवा लोकांची टेस्ट काय असेल किंवा बरोबर बरोबर. तर तो कसा याच्यात विचार काय झालं करता तुम्ही? की ज्यावेळेस मी या म्हणजे व्यवसाय बघायला जॉईन झालो, हं, 1980चा सुमार होता, तर आपल्या म्हणजे माझी तिसरी पिढी, आणि हे करत असताना माझ्या डोक्यात एक अशी कल्पना होती की आपण आपल्याला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. हां, म्हणजे तुम्ही चारुदत्त सरपोतदारांचा मुलगा आहे, सरपोतदारां घराण्यातला आहे, हे लेबल ठीक आहे, अभिमानाचं आहे, बरोबर आहे. पण आपण स्वतः काहीतरी स्वतःची वेगळं केलं. आयडेंटिटी पाहिजे. आणि म्हणून काही वेगळे प्रथा मी त्यात सुरू केल्या, त्याच्याकडे नंतर मी सांगेनच. हो, मग ते करत असताना नेहमी लोकांचं किंवा ट्रेंड बदलत चालला, आणि आपण म्हणतो ना की काळाप्रमाणे बदललं पाहिजे, हो हो की जसा पुण्याचा विस्तार वाढत गेला तसं मग पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू करायच्या. हो, त्या लोकांना त्या एरियातल्या आपली चव मिळायला पाहिजे. आपले जे पदार्थ आहेत, आमचा एक पहिल्यापासून एक कल असा होता किंवा आग्रह की आपली महाराष्ट्रीयन परंपरा जी आहे, पुणेरी हं. महाराष्ट्रीयन पदार्थ. पदार्थांची, तर ती लिगसी चालू ठेवायची. बरोबर. म्हणजे इतर अनेक पदार्थांचं आक्रमण झालं, पण हे करत असताना स्वतःचा जो आपला एक विचार आहे तो हे पदार्थ घेऊन पुढे जायचा. बरोबर आहे. आणि- टिपिकल आळूची भाजी असेल, हा, अळूच्या वड्या. आळूच्या वड्या आहे. किंवा आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत, हो हो. मग ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने जर का सर्व केलेत हं, तर उत्तम त्याला प्रतिसाद मिळू शकतो. खरंय. आणि मग त्यासाठी आम्ही काय केलं की आता उकडीचा मोदक, हो हो. 35 वर्षापूर्वी हातवळणीचे उकडीचे मोदक, येथे दररोज हातवळणीचे उकडीचे मोदक मिळतील हा. अशी जाहिरात करून आम्ही सुरू केलं. हो बरं. त्याच्या आधी घरोघरी कोणतरी करायचं किंवा हो. चतुर्थीला केले जायचं. हो करेक्ट. आम्ही अशीच सुरुवात केली. मग हे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते फक्त आपल्या पुरते सीमित न राहता मग ते आम्ही ट्रेनिंग कोर्सेस घेतले. अच्छा. मोदक हा स्पर्धा घेतली, म्हणजे टू पॉप्युलराइज दिस प्रॉडक्ट, ओके. की अमराठी लोक जे पुण्यामध्ये खूप लोक आता हो, हो, कॉस्मोपॉलिटन यायला लागलेत, बरोबर. तर आपला हे पदार्थ माहिती व्हायला पाहिजे. हं. पुरणपोळी माहिती व्हायला पाहिजे, मोतीचूर लाडू माहिती व्हायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवले. दिवाळीला नो लॉस नो प्रॉफिट, हो, ते तुम्ही लाडू देता ना काही. लाडू चिवडा विक्री केंद्र बरोबर सुरू आहे. केलं. मग नवीन काय हवं तर मोबाईल लाडू विक्री केंद्र. काय? म्हणजे मोबाईल लाडू विक्री केंद्र म्हणजे त्याची कल्पना अशी होती की पेजर म्हणजे तुम्ही स्वस्त लाडू विक्री केंद्र सुरू केलं, ते फक्त पुन्हा गेस्ट हाऊसला मिळणार. पण पुण्याचा विस्तार एवढा वाढलेला आहे, मग आम्ही 40 आउटलेट संपूर्ण पुण्यात सुरू केलं. बरं. त्यानंतर आम्ही पेजर आलो होतो, तुम्हाला आठवत असेल. खूप मग पूर्वी. पेजरवर मेसेज केला की आम्ही त्यांना त्या पत्त्यावर तिकडे पाठवायचं. बर. त्याच्यानंतर अच्छा. मग मोबाईल म्हणजे मोबाईल व्हॅन आम्ही घेतल्या, आणि मग बरं. त्या एरियात आमचा ते युनिट जायचं अच्छा. हे सगळे पदार्थ घेऊन. ओके ओके ओके. बरं. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की स्विगी झोमॅटो असेल किंवा काय, तर लोकांचा आग्रह असायचा की तुम्ही तुमचे हे जे पदार्थ ते आम्हाला मिळतील असं बघा. मग ही आउटलेटची कल्पना, जे तुम्ही म्हटलं झपुर्झा किंवा आपल्या पॅव्हलियन मॉलमध्ये आहे किंवा बालेवाडी एस्टेटला आहेत. करेक्ट. कारण का तर तुमचे पदार्थ हे सगळीकडे मिळायला पाहिजे. करेक्ट आहे. मग त्याचं स्टँडर्डायझेशन आम्ही केलं. अच्छा. SOPs केले, बरं बरं. कुठले इन्ग्रेडियंट्स वापरायचे, कच्चा माल काय वापरायचा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याच चवीचे पदार्थ मिळाले पाहिजे, हा आग्रह आम्ही ठेवलेला आहे. बरं. तशी लोक ट्रेन केलेली आहेत. वा. आणि ह्याच्याबरोबर म्हणजे आता जसं आपण म्हणतोय पुन्हा गेस्ट हाऊस असेल किंवा तुमचं सिनेमा नाटक असेल, त्याचबरोबर सरपोतदार कुटुंबीय समाजकार्यामध्ये सुद्धा अग्रगणी आहेत. तर त्याविषयी जरा सांगा. म्हणजे मला असं नेहमी म्हणावं वाटतं की सरपोतदार किंवा पुन्हा गेस्ट हाऊस ही एक संस्कृती आहे. काय संस्कृती आहे तर एक नेतृत्व असावं,
नेतृत्व कुठल्या ह्याच्यात की तुम्ही जे कराल जसा व्यवसाय आहे, या व्यवसायात आपण ट्रेंड सेटर असलो पाहिजे, बरोबर. आपण लिडरशिप घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग ज्या आमच्या हॉटेल असोसिएशन किंवा या अन्नधान्य किंवा खानपान व्यवस्थेविषयीच्या ज्या संघटना आहेत त्या आम्ही सुरू केल्या. माझ्या वडिलांनी आधी सुरू केली. अच्छा. ते पुणे खाद्यपेय विक्रेता संघाचे 44 वर्ष अध्यक्ष होते, की बापरे. ज्याच्यात मिठाईवाले तुम्ही पण आहे ना आता? येस. त्याच्यानंतर आता मी गेले 37 वर्ष आहे अध्यक्ष. तुम्ही 37 वर्ष अध्यक्ष आहे? होय. बापरे. आणि विथ इलेक्शन वगैरे असं सगळं करून म्हणजे जागा अडून वगैरे असं नाहीये. कारण चांगलं काम करायला लोकांना नेहमी एक आवडतं. हो. आणि आपण जर का पुढाकार घेतला तर लोक नेहमी म्हणतात तुम्ही पुढाकार घेता, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तर त्यामुळे मग आपल्या ह्या सगळ्या व्यवसायाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही तो पुढाकार घेतो. त्यामुळे पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशन त्याचा मी अध्यक्ष आहे. त्याच्या अंडर काय काय कामं असतात? त्याच्यामध्ये एकतर म्हणजे पुढे ज्या इटरीज आहेत, खाद्य व्यवसायाशी निगडीत जेवढ्या काही व्हर्टिकल्स म्हणू आपण, त्या सगळ्यांचे प्रश्न सोडवणं. म्हणजे राईट फ्रॉम 5 स्टार टू टपरी. येस. पण 5 स्टार वाल्यांची एक वेगळी संघटना आहे. त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात. मेन म्हणजे कॅफेज म्हणा, अमृततुल्य म्हणा, किंवा लहान हॉटेल्स म्हणा, मध्यम वर्गाच्या हॉटेल्स किंवा 3 स्टार पर्यंत परमिट रूम, बिअर बार, ह्याचे प्रॉब्लेम आम्ही सोडवतो. तसंच आउटडोर केटरिंग हा एक खूप मोठा व्यवसाय. तर त्याही संघटनेचा मी याच्या अंडर स्विगी वगैरे पण येतात का? नाही, स्विगी वगैरे ह्या ज्या आहेत त्या आम्हाला सर्व्हिस देणार आहेत. पण स्विगीचे जे पर्सेंटेज वाढतं, स्विगी, झोमॅटो वगैरे ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरने आमच्या इंडस्ट्रीकडनं जास्त पर्सेंटेज घेतलं तर त्यांच्याशी बोलणी करणं, ती कमी करायला लावणं, आपल्या ह्या इंडस्ट्रीचा फायदा कसा करता येईल, किंवा टॅक्सेशन, जीएसटी असेल किंवा एफडीएचे लॉज असतात, तर याच्यामध्ये आपली इंडस्ट्रीची बाजू मांडणं प्रखरतेने, तर ही कामं आम्ही करतो. किंवा याच्यामध्ये आता नुकताच करंट टॉपिक आहे एलपीजीचा. हो ना, सध्या तेच मी विचारणार होते. आता काय त्याचं सध्या परिस्थिती? त्याला मग जे इतर सोर्सेस जे आहेत की डिझेल भट्ट्या असतील, इलेक्ट्रिकल भट्ट्या असतील, तर हे कसं वापरायचं त्याचं ट्रेनिंग देणार, ते उपलब्ध करायचे. अच्छा. आणि एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपल्याला काय बघावं लागतं की रिजनेबल याच्यात ते उपलब्ध व्हायला पाहिजे. मागणी वाढली की लगेच लोक किमती वाढवतात. ते न करता कसं आपल्या लोकांचा फायदा होईल. लेबर प्रॉब्लेम असतात, लेबरचे ट्रेनिंग प्रोग्राम असतात, तर हे सगळं करताना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. किंवा नवउद्योजक जे येतात याच्यामध्ये, पुण्यामध्ये किमान एक 7-8 हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला ट्रेनिंग करणारी कॉलेजेस आहेत, म्हणजे हॉटेल इंडस्ट्री. आता या कॉलेजेसमधून अनेक शेफ किंवा त्याच्यातली ट्रेनिंग घेतलेली लोक बाहेर पडतात. मग ह्यांना एक तर एम्प्लॉयमेंट चांगलं पाहिजे. मग ते 3 स्टार 5 स्टारच आकर्षण असतं. ते साध्या हॉटेलमध्ये काम नाही करत. आणि त्यांनी काम केलं तर ते उद्योग सुरू करतात. मग त्याला भांडवल पाहिजे आणि ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे. काय आहे, तुम्हाला नुसते पैसे मिळाले. आता एक ट्रेंड कसा असतो की एक IT मधला आला, एक दुसरा उद्योजक आला, एक शेफ आला आणि ते हॉटेल सुरू करतात, कॅफे सुरू करतात, खूप उत्साहाने सुरू करतात. आजकाल आणि पे फुटले सगळीकडे, गल्लोगल्ली झाले. एक्झॅक्टली. तर हे करताना बरोबर आहे, पण ते करताना तुम्हाला इकॉनॉमिकल सस्टेनेबल आहे का, तुम्ही कुठे चुकताय, काय करता येईल तुम्हाला. तर ह्याचा आम्ही खूप नॉलेज शेअरिंगच्या माध्यमातून मीटिंग्स घेतो आणि दर महिन्यातून 1 ते 2 मीटिंग घेऊन आम्ही प्रत्येकातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो की ते युनिट सस्टेनेबल झाला पाहिजे. नवा उद्योजक जो आहे तो टिकला पाहिजे, त्याला तो सस्टेन झाला पाहिजे, खरंय, त्याचा धंदा वाढला पाहिजे. याचबरोबर अनेक म्हणजे फूड इंडस्ट्री म्हटलं की व्हर्टिकल आहेत त्यात, तर त्या ह्या प्रत्येकाचा कसा फायदा होईल याच्यासाठी नॉलेज शेअरिंग आणि B2B B2C कसं करता येईल, सिनियर्स टू स्टार्टअप वाले यांचं कसं कॉम्बिनेशन करता येईल. म्हणजे ह्या क्षेत्रातले दड्डाचार्य एस्टॅब्लिश्ड विथ नवीन यांचं कॉम्बिनेशन काय करता येईल, त्यांना मार्गदर्शन कसं मिळेल, असे आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ही जरी सामाजिक भाव, तसंच आम्ही काही सिनियर होम सुरू केलेले आहेत. आज काळाची गरज आहे की सिनियर लोकांसाठी, आणि त्यात सुद्धा सामाजिक आणि काही सेमी प्रोफेशनल आहेत. कारण तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस द्यायच्या असतील तर प्रोफेशनलीच
तुम्हाला ते ऑपरेट करावं लागतं. बरोबर. मग त्याच्यासाठी पैसे घ्यायला लागतात. तर ती मॉडेल्स आम्ही सेट केलेत सिनियरच्या बाबतीत. अरे वा. नंतर आम्ही माझ्या वडिलांनी श्रीवत्स म्हणून एक संस्था सुरू केली होती की अनाथ मुलांना हो, घर ऐकलं मिळवणं. तर मी त्या संस्थेबद्दल. आणि त्यांनी काय केलं, 55 वर्षापूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं, जिला पोलिओ झाला होता. 15 दिवसाची तिला टाकून दिली. ती माझी बहीण आहे. हा, ती आता आजी झाली आहे. हो. आमच्या प्रत्येक कार्यात 10 अनाथ मुलांची, म्हणजे प्रत्येक कार्यात म्हणजे लग्न असेल तर 10 अनाथ मुलं त्यांची लग्न, बरं. वाढदिवस असतील 10 ते 20 अनाथ मुलं त्यांचे वाढदिवस. ह्याच वातावरणात आम्ही वाढलो. किती छान. हो. आता माझ्या स्वतःच्या 5 विशेष मुलांच्या शाळा आहेत प्रिझम फाउंडेशन म्हणून. हो, प्रिझम फाउंडेशन. प्रिझम ओके, फाउंडेशन. बरं. अरे वा. प्रभात तोडला. आम्ही कुठलंही अनुदान घेतलेलं नाहीये. हा. आणि ऑटिस्टिक मुलं असतील, स्लो लर्नर असतील, तर ह्यांना त्यांचं जीवनमान कसं वाढवता येईल, चांगलं हो, करता येईल, चांगलं. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वा. त्याचबरोबर व्यावसायिक लोकांना मार्गदर्शन म्हणून नेटवर्किंग ग्रुप आमचे आहेत. बापरे. एक सिनियर लोकांची संस्था आहे की सिनियर लोकांना एकाकीपणाची समस्या खूप ग्रासलेली, तर त्याच्यावर काय सोल्युशन देता येईल, बरोबर. त्याच्यासाठी एक काम करतो. अशा काम करायला खूप आहे. खूप आहे आणि करताय तुम्ही, हे महत्वाचं आहे. आणि एक आपण म्हणतो की हे कसं जमतं, ते कसं जमतं, तुमच्याकडे पैसे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींना पैसा लागतोच असं नाहीये. इच्छा पाहिजे. तुमची इच्छा पाहिजे. तुम्ही जे समाजात काम करता तुमचे, त्यामुळे नेटवर्किंग होतं, त्यातून खूप लोकांचे प्रश्न सोडवू शकतो आपण, असं मला वाटतं. आणि त्या अनुभवाने सिद्ध झाले. बरोबर आहे, बरोबर. खरंच छान आहे. मगाशी जे मी आता तुम्ही प्रेसिडेंट आहात त्या हॉटेल इंडस्ट्रीचे, तर मला म्हणजे तुम्ही बाकीचं सांगताना माझ्या मनात एक जस्ट प्रश्न येत होता की आता बाहेर आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जातो, सर्वसामान्य लोक जेव्हा जातात, काय साधं हॉटेल असेल, 3 स्टार असेल, अगदी 4 स्टार 5 स्टार सुद्धा असेल, पण अनेकदा आम्हाला सुद्धा शंका येते. आता जे सध्याचा हॉट टॉपिक आहे, पनीर खरं असतं की नाही, किंवा तेल कुठला वापरतात, किंवा त्याच्यामध्ये भेसळ असते का जेवणामध्ये, आम्हाला जे काही खाणं देतात. तर अशा तक्रारी म्हणजे मला म्हणायचं आहे, असे काही तुमचे एक्सपिरियन्सेस पण असतील त्याच्यामध्ये की अशा तक्रारी आल्यात तुमच्याकडे आणि खरोखरच असं काही सापडलंय, असं काही झालंय का कधी? याच्यामध्ये काय होतं की आमच्यापर्यंत या तक्रारी येत नाहीत, त्या जातात FDA कडे. म्हणजे हो, तुमच्याही वर म्हणजे एफडीएचं जे डिपार्टमेंट आहे की जे लायसन्स इश्यू करतं. हो हो. आता त्यांनी प्रोव्हिजन काय केलं की कस्टमर केअर नंबर आहे, त्यामुळे ते डायरेक्ट तिथं कंप्लेंट करू शकतात. पण तुम्ही मग इंटरफिअर करत नाही का याच्यात? नाही, याच्यामध्ये काय होतं सांगतो की आमच्यापर्यंत ही अशी केस येत नाही की आम्हाला असा त्रास दिलाय. त्रास कुठे होऊ शकतो सांगतो की एफडीएचा आता एक मध्ये असं झालं की एका हॉटेलमध्ये जे आपले मिनरल वॉटरचे जे क्यूब्स असतात, आईस क्यूब्स, तर ते एकाकडे चेकिंग केलं. ते चेकिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना ई कोलाई म्हणून जो एक बॅक्टेरिया असतो त्याचं प्रमाण आढळलं. आता ते आढळतच का ते? हो, पण ते त्यांना मान्य नसतं. एफडीएच्या रूल्समध्ये ते मान्य नसतं. बरं. ज्यांनी चेकिंग केलं त्यांनी लगेच केस केली, त्या लॅब टेस्ट दिल्या आणि ती जे पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर ह्यांच्यावर केस केली. आता नियम काय आहे की तुम्ही ठेवता, उत्पादक कोण आहे त्याच्यावर केस, तुम्ही वापरतात तुमच्यावर केस. म्हणजे बघा, उत्पादकांवर केस केली एक वेळ गोष्ट वेगळी आहे, त्याचं उत्पादन आपण कुठे असं चेक करायला. बरोबर आहे. तर त्या ह्याच्यात ती केस म्हणजे ते लगेच मुंबईत वगैरे त्या केसला हजर राहावं लागतं. त्याच्यावर आमचं असं म्हणणं होतं की एक तरुण उद्योजक असं जर का करायला लागला तर तो सोडून देईल ना, तो म्हणेल मला हे करायचं नाही. बरोबर. म्हणून आम्ही सरकारकडे नेहमी पाठपुरावा काय करतो की एक खिडकी परमिशन द्या, उद्योजकांना त्रास कमीत कमी होईल. बरोबर. आज उद्योजक, कुठलाही उद्योजक हा 40% ते 50% टॅक्स हा भरत असतो. 40% नुसतं हॉटेलवाला नाही, कुठलाही उद्योजक घ्या तुम्ही, बरोबर आहे. 30% इन्कम टॅक्स आहेच. अन्य रूपाने 60% ते 65% त्याने भरल्यानंतर म्हणजे तो काय राहणार, नॅशनल रेव्हेन्यू मध्ये तो कॉन्ट्रीब्युशन करत असतो. त्याला कुठलीही सिक्युरिटी नाही. वेगवेगळे आपत्ती आली तर त्याला कुठलंही गव्हर्नमेंटकडनं प्रोटेक्शन नाही. आणि मग त्याला कमीत कमी त्रास होईल असं बघा ना. जाणून बुजून एखादा जर का म्हणजे प्रॅक्टिसच वाईट करत असेल
त्याला तुम्ही सजा करा, त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करा. असे मुद्दे आम्ही घेऊन सरकारकडे याचना करत असतो की जेणेकरून तरुण उद्योजक टिकला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. आणि आता तुमचा म्हणजे हे बाकीचं सुद्धा तुम्ही चालू आहे, त्याच्यात तुम्ही डॉक्टरेट पण तुमची एक आहे आणि बाकीचं सुद्धा म्हणजे तुम्ही असेल, तुमची फॅमिली असेल, म्हणजे सनत वगैरे असेल आणि गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी तुम्ही कार्यक्रमही करता. आता जसं आपण मगाशी बोलता म्हणलं कल्चर प्रोग्राम दर सोमवारी असतात. तर हे डॉक्टरेट विषयी सांगा आणि कार्यक्रमांविषयी जरा ऐकायला. ऍक्च्युली आपण जो अभ्यास करतो, म्हणजे मी बऱ्याच पेपरमध्ये लेख वगैरे लिहितो किंवा कोट देत असतो. सुदैवाने गेल्या मी करिअरची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत मला अनेक मीडियाचे लोक वेगवेगळ्या विषयात खाद्यपेय विक्रेत, म्हणजे ज्या विषय आहे आमचा, या विषयात ते काही असलं तरी ते आकडेवारी किंवा हे मला विचारतात. बरं. त्यामुळे मलाही एक सवय लागली की कुठलंही विधान करताना अभ्यास पूर्ण केला आणि मग ह्या विषयाचा जास्तीत जास्त खोलात जाऊन अभ्यास करायचा. हे सगळं करत असताना अनेक इन्स्टिट्यूशनमध्ये मला तिथल्या सिस्टीम्स लावायला बोलवलं. बरं. टेंडर सिस्टीम कशी असावी, कॅन्टीन कसं असावं, तिथलं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, कमीत कमी लेबरमध्ये कसं मॅनेज करायचंय, कमीत कमी खर्चात, लेबर हा एक विषय पण कमीत कमी खर्चात आउटपुट कसं, हा सगळा अभ्यासाचा पाठ होत गेला. नंतर अनेक पाककला स्पर्धेंना मी अनेक वेळा जजिंगला जातो. आणि ह्या सगळ्याचा एक परिपाक आपण म्हणू इतक्या वर्षात. तसंच असं झालं की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे आपण आदरातिथ्य व्यवसाय ज्याला म्हणू, तर ह्या सगळ्या क्षेत्रात जेवढे व्हर्टिकल आपण म्हणतो त्या प्रत्येकाचा अनुभव सुदैवाने आमच्याकडे आहे. बरं. म्हणजे आमच्याकडे रेस्टॉरंट आहे, त्याच्यानंतर केटरिंग, आउटडोर केटरिंग आहे, रिसॉर्ट मॅनेजमेंट आम्ही करतो. अच्छा. म्हणजे नुसतं तुम्ही शहरातलं हॉटेल चालवणं हे एक गोष्ट आहे, शहरापासून बाहेर जाऊन चालवणं ही एक गोष्ट आहे. हे गेले 30 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात करतोय. त्याच्यानंतर अगदी सोप्या भाषेत सांगतो, जत्रेतला केटरर वेगळा असतो. तो तिथंच राहील, त्याचा स्टाफ तिथंच, त्या ग्राउंडवर तिथे सगळा दिवस त्याचा तिथं जातो. तर तो स्टॉल चालवणं हे सोपं नसतं. कितीही मोठा सक्सेसफुल असतो हॉटेलवाला, तो तिथं फेल जातो, पण तेही आम्ही करतो. सुदैवाने भारतातली जेवढी फूड फेस्टिवल आहेत त्याची सुरुवात आम्ही केली 1989 साली. फर्ग्युसन कॉलेजला भारतातलं सगळ्यात पहिलं फूड फेस्टिवल मी केलं होतं. अरे वा. मला आठवतंय 10 पैशात झेरॉक्स. 10 पैशात झेरॉक्स मिळायची त्यावेळी. मग लोकांकडे जायला स्टॉल आणताना आम्हाला इतकं अवघड झालं होतं त्यावेळे. 125 स्टॉल त्यावेळे होते. बरं. गुडलक पर्यंत लांब लाईन लागली होती. आणि त्यावेळे तुम्हाला सांगतो 10 रुपयाच्या वडापावपासून 100 रुपयाची ख्रिश्चन टर्की याच्यापर्यंत सगळे खाद्यपदार्थ मी अवेलेबल केले होते. बरं. फर्ग्युसनच्या इतिहासात 150 वर्षाच्या इतिहासात माझ्या फूड फेस्टिवलला पहिल्यांदा त्यांनी एवढी जागा दिली होती. क्या बात आहे, मस्त. आणि ते इतकं सुपर डुपर सक्सेसफुल झालं 1989 साली. त्यानंतर मग बेळगावला मला बोलवलं. बेळगावला मी केलं, तिथं संजीव कपूर आला होता आणि त्याला हे आश्चर्यच वाटलं. तो म्हणला आम्ही इनहाऊस फूड फेस्टिवल वगैरे करतो, पराठा फेस्टिवल वगैरे. हे तो म्हणला अनइमॅजिनेबल एकदम. आणि त्या फूड फेस्टिवलला मग राजस्थानी, गुजराती, कॉन्टिनेंटली हे तुम्ही विचार करा 1989 साली. हे पेजर आणि आत्ताचे काय मोबाईल वगैरे काय नव्हतं जेवढं सगळ्या त्यावेळेस ते केलं होतं. आणि त्याचबरोबर मी सांस्कृतिक कार्यक्रम तिथे ठेवायचं, एक स्टेज असायचं. मग त्याच्यात रेसिपी एक मोठा राजवाडा केला होता चॉकलेटचा. ओके. कॅडबरीने आम्हाला स्पॉन्सर केलं. अरे वा. आणि मग तो डिस्मेंटल करून लहान मुलांना वाटून टाकला. त्याच्या ते बघायला खासदार सुरेश कलमाडी आले. अच्छा. आणि ते बघून अवाक झाले. ते म्हणलं कोणी केलंय? मी केल्यानंतर ते म्हणले आपण लगेच आपण बसू. आणि मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली गणेश फेस्टिवल. अच्छा. आणि गणेश फेस्टिवलची कल्पना तिथंच सुचली. त्यामुळे गणेश फेस्टिवलला मी त्यांच्याबरोबर होतो. माझे व्हॉलेंटियर होते, आमच्याबरोबरचे मित्र वगैरे. 5 वर्ष आम्ही सगळी व्यवस्था गणेश फेस्टिवलची पहिल्यांदा आम्हीच बघितली. तर मग ते सक्सेसफुल मॉडेल इतकं. आणि एक आहे की तुमचं कन्झ्युमरचं एक्झिबिशन करणं, म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक गृहोपयोगी वगैरे जे आहे ते करणं वेगळं
बरोबर. फूड फेस्टिवल करणं वेगळं, त्यात आमची मास्टरी होती. अच्छा. मग फर्ग्युसनला नंतर खूप लोक मागे लागले की आम्हाला ग्राउंड द्या, मग त्यांना ते देता येईना म्हणून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आता न्यू इंग्लिश स्कूल रमणबागला करा. बर. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड. अच्छा. हा. मग तिथं आम्ही 20 वर्ष केलं, कोल्हापूरला 5 वर्ष केलं. वाव. आणि मग भारतातले केटरर मी बोलवायचे. तर अशा एक एक वेगळ्या गोष्टींवर खूप वेळ जाईल आपला. मी थोडक्यात सांगतो की हा ट्रेंड सुरू करायचा मला आनंद वाटला. मोदक करणं म्हणजे पारंपरिक पदार्थाची सुरुवात करणं, ट्रेनिंग करणं लोकांना. मी माझ्यापुरतं ठेवलं नाही, ते समाजात आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांनाही द्यावं. मग त्यांना शास्त्रीय पद्धतीचं, मग वेगवेगळ्या दैनिकांच्या लोकांनी मला बरोबर घेऊन ट्रेनिंग कोर्सेस केले. बरं. मग पॅकेजिंग कसं असावं, आणि आमचं ट्रेनिंग असं असायचं की ते सक्सेसफुल होईस्तोपर्यंत, ज्याला इंटरेस्ट आहे सक्सेसफुल होईस्तोपर्यंत आम्ही ट्रेनिंग देतो. अच्छा. मग त्याची विक्री व्यवस्थापन की तुम्ही एकतर मला द्या किंवा तुम्ही स्वतः विका, काय रेटने विकावं काय नाही, असं आम्ही सगळं केलं. मग हे करत असताना सकाळ पेपर आणि मी मिळून महाराष्ट्र उद्योगिनी स्पर्धा सुरू केल्या. अच्छा. महाराष्ट्र आणि गोव्यातल्या स्त्री उद्योजकांसाठी म्हणून. अच्छा. अरे असे अनेक. आणि अजून एक सांगायला आनंद वाटेल की पुण्यातली जेवढे मास्क केटरिंग झाली, काय कुठले मोठ्या प्रमाणातली केटरिंग मास्क, मास लेवलला, ती मला करायचं भाग्य मिळालं. 1982च्या आसपास काँग्रेस अधिवेशन पुण्यात झालं होतं. त्यावेळेला 10,000 लोकांचं केटरिंग, पुण्यातलं सगळ्यात पहिलं बुफे टाईपचं केटरिंग ते केलं गेलं, पहिलं बुफे. अरे वा. त्याच्यानंतर तळजाईला संघाचं शिबिर झालं होतं, 40,000 स्वयंसेवक, त्याची व्यवस्था मी बघितली होती. नंतर बालेवाडीच्या स्टेडियमची सुरुवात झाली, त्याचं मोनोपोली माझ्याकडे होती. अच्छा. अगदी सुरुवात झाली तेव्हा. त्याच्यानंतर नॅशनल गेम्स जेव्हा ऑर्गनाईज केल्या गेल्या त्यावेळेस सुद्धा दिल्लीकडनं मला अपॉइंटमेंट लेटर आलं, कुठलीही ओळख नाही, मेरिटवर, आणि संपूर्ण मोनोपोली आमच्याकडे होती. अच्छा. वाव. चितपावन महासंघाचं 2008 साली कटारे हायस्कूलला मोठं गेट टुगेदर झालं होतं, जागतिक चितपावन महासंघ. बरं. मी कराडे ब्राह्मण. मला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेस चितळे बंधू वगैरे होते, त्यांनी सांगितलं हे मोठं केटरिंग फक्त किशोर सरपोतदार करेल. मग मला बोलवलं. वा. उपास होता त्या दिवशी, आणि 28 डिसेंबर 2008 मला अजूनही तारीख आठवतीये. अच्छा. उपासाचे पदार्थ द्यायचे होते, तेही आम्ही सक्सेसफुल केलं. जवळजवळ 1 लाख लोकांना आम्ही त्यावेळेस. वाव. असे अनेक सांगता येईल अभिमानाच्या आणि आनंदाच्या गोष्टी, बाकी काही. आणि तुम्ही म्हणजे मला आठवतंय, आता आम्ही सुद्धा केटरिंग तुमचं पूर्वी सुद्धा घेतलेलं आहे. अगदी मला वाटतं स्मॉल ग्रुप पासून किती मोठा ग्रुप असू दे तुम्ही करता केटरिंग. याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की कुठला नियमच नाही की मी एक पोळी, एक तुम्हाला काय हवा असेल, एक लाडू, तरी मी तुम्हाला घरपोच देईन. किती छान बसला आम्ही. त्यामुळे लोक एवढे जोडून आहेत. एक्झॅक्टली. आणि जे महाराष्ट्रीयन लोकांविषयी वगैरे जे काही विनोदाने म्हणत असतील त्यावेळेस की असंच आहे, दुपारी झोपतात तमुक, ह्या सगळ्या छेड लावून आम्ही काम केलेलं. ही एक वृत्ती असते म्हणजे मी, आणि त्याच्यात खूप आनंद येतो. नाही. आणि हे सुद्धा आहेच ना, म्हणजे पूर्वी अभिमानाने मराठी लोक सांगायचे आमची कुठेही शाखा नाही. येस. पण तेही मोडून तुम्ही आता सगळीकडे तुमच्या शाखा केलेल्या आहेत. आणि जे जमेल कुठेही, आणि ह्याला लिमिटेशन आहेत या सगळ्या गोष्टींना. ह्या लिमिटेशन लक्षात घेऊन एक एक शाखा वाढवतोय. खरंय. शाखा नुसतं वाढवणं नाहीये, फ्रँचायझी नाही, पण नुसते पैसे क्वालिटी पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे, आपल्या सिस्टीम प्रॉपर बसल्या पाहिजे. खरंच आहे. आणि त्या धर्तीवर मग आता जेव्हा माझा मुलगा जॉईन झाला तर त्यांनी त्यावेळी विचार केला, काय ह्याच्यामधला कोर्स म्हणजे हे केलंय का? खरं सांगू का की आम्हाला बालकडू लहानपणापासून म्हणजे मी अजूनही 3 तवे चालवू शकतो. 3 तव्यावर मी पोळ्या करू शकतो एका वेळे. हो, किंवा मला आवड आहे. मी जेव्हा हे शिकलो, मी MBA केलेलं आहे, माझ्या मुलांनी MBA केलं. मग त्याच्यात तुम्हाला स्वतःला स्वयंपाकाची आवड आहे. अरे वा. म्हणजे माझी आई सुद्धा मेस चालवायची. म्हणजे जसं आजी स्त्री उद्योजक तसं माझी आई स्त्री उद्योजक आहे. अच्छा. आणि तिच्याकडे सुद्धा अनेक लोक जेवायला यायचे, तर त्यावेळेस ती पोळ्या भाजत बसलेले असायची. मी लहानपणापासून मग आईला मदत करायला म्हणून करणं. आणि जे आपण हा व्यवसाय पत्करलाय ना, तर त्यातलं तुम्हाला नो हो यायलाच पाहिजे.
खरंय खरंय. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे सांगतो. उद्या आचारी नाही आला तर स्वतः उभं राहायची तयारी पाहिजे. एक रिसेंटली झालं म्हणून सांगतो की 70 वर्षापूर्वी दिल्लीला माझ्या काकांनी साहित्य संमेलनाची व्यवस्था केली होती. बर. मागच्या वर्षी साहित्य संमेलन दिल्लीत होतं. त्यावेळी मला संयोजकांनी ते फोटो दाखवले की तुमच्या काका आणि चाचा नेहरू वगैरे तिकडचे काय करायचं. म्हटलं आता यावर्षी मी करतो. मी तिथं केलं. करताना मी 1.5-2 लाख रुपये लॉस म्हणूनच गेलो होतो की आपल्याला कारण इथून तिथं जाऊन करायचंय. हो. आणि काय झाली गंमत की तिथल्या संयोजनामध्ये थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे तिथली लोक सगळे म्हणजे जे त्यांचं फिक्स केटरिंग होतं ते नीट झालं नाही. म्हणून बरं. मी जे स्टॉल लावले होते हा. तिथं तो सगळा Group आला. 2,000 लोक रोज सकाळी पासून आमच्याकडे त्या सर्व्हिसेस घ्यायला. ऐक ग. आणि मी इथून तुटपुंज सगळी लोक नेलेली. राम. कामगार अगदी कमी नेलेले. ओ. तुम्हाला सांगतोय शेवटी मला स्वतःला उभं राहावं लागलं. ॲप्रन गुंडाळून तिथं 700-1,000 लोकांचे केटरिंग मी तिथे एकट्याने केलं. बाप रे. आणि ती संयोजक अजून सुद्धा सांगतात की तुम्ही नसता तर आमची लाज गेली होती. ऐक. ही फॅक्ट होती. तुम्हाला त्यावेळी नाश्ता नाही मिळाला, जेवण नाही मिळालं, हो. पोळ्या संपल्यात, अमुक संपले तर कसं होणार. कसं होणार नाही. अगदी बरोबर आणि आहे. सगळ्या भारतातून आणि जगातून आलेले साहित्यिक तिथे. खरंच आहे खरंच. आणि ते पेपरने सुद्धा तिथं दखल घेतली. वा. मागच्या महिन्यात मी अयोध्येला 7 दिवसाचे केटरिंग करून आलो. इथून बरं. 35 काय होतं लोकांना अयोध्येला? नेलं. अयोध्येला एक संगीत सभा होती बरं. आणि ती गुरुकुल पद्धतीने करतात. अच्छा. तर त्यांनी अयोध्या लोणावळा म्हणजे राम मंदिराच्या इथे. हो. अच्छा. बरं. तर इथला एक ग्रुप आहे त्यांनी लोणावळा खंडाला संगीत सभा केली होती आणि तिथं आम्हाला केटरिंगचं सोय सांगितली होती. बरं. सकाळी 6 ते रात्री 12:30-1 अव्याहतपणे त्यांना केटरिंग द्यावे लागतं. बरं. त्यांनी कुठलाही मेनू मला सांगितला नव्हता. सरपोतदार तुम्ही कराल तो करा. तुम्ही ठरवा. पण कलाकारांनी सुद्धा इतका आणि त्या कलाकार त्यात राहायला असतात. अच्छा. तर त्या कलाकारांनी म्हणजे ह्यांची अटच असते की 2 दिवस कलाकारांनी त्या लोकांबरोबर राहायचं श्रोत्यांबरोबर. ओके. बरं. तर कलाकारांनी खूप चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्यावर त्यांनी ठरवलं की अयोध्येला तुम्हीच करायचंय. मला सांगितलं जेवढा खर्च येईल त्याच्यावर 1 लाख जास्त देणार आणि 1 लाखाचा चेक मला दिला. बरं. आम्ही ते आता नुकतंच करून आलो. वा. आता त्यांनी असं ठरवलं की कलाकार बदलत जातील पण केटरर बदलणार नाही. क्या ते बात आता आहे. केरळला करतायत. केवढी मोठी गोष्ट आहे. हो. आणि असा आनंद वाटतो. बाकी काही खरंच आहे. नाही. प्रश्नच नाही. पुण्यात ती विश्वासार्हता जपणं. आणि मी खरं सांगू का की आपण काहीतरी ना व्यवसाय म्हणून करायचंच काहीतरी वेगळं करून दाखवायचं. बरोबर आहे. आणि ते तो ट्रेंड सेट करायचा. खरंय खरंय. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा चुली होत्या पहिल्या हो. चुली जाऊन मग गॅस सिलेंडर आले. ते पुन्हा गेस्टूजनी सगळ्यात पहिल्यांदा गॅस सिलेंडर वापरायला सुरुवात केली. बरं. हो का. हो. आधी पत्रावळ्या होत्या मग ॲल्युमिनियम थाळ्या आणि मग स्टीलची. सगळ्यात पहिले हे ट्रेंड सेटचं ट्रेंड सेटर आहे पुन्हा गेस्ट हाऊस. असं आपल्या इथं झालं. आई राईस गं. प्लेट पद्धत. चायना युद्धाच्या वेळी सरकारने आपल्याला राशनिंग आणलं होतं आणि त्यावेळेस 3 मूठ भात आणि डाळ म्हणजे जी आताची तेवढंच परिस्थिती आहे मिळायचं ना ते. की हो. गॅस नाही तर काय देणार तर फक्त डाळ भात द्या हो. डाळ खिचडी द्या. अरे बापरे. ती हो. त्यावेळी परिस्थिती. मग बापरे. त्या ह्याला राईस प्लेट हे नाव दिलं आणि अच्छा. तेव्हापासून तो राईस प्लेट राईस प्लेट. मर्यादित अरे वा. असे इव्हन मी सुरू केल्यानंतर मी काय डोक्यात कल्पना घेतली की जसं पंजाबी पद्धत पंजाबी डिशेस तुम्हाला प्लेट सिस्टीमवर मिळतात. हा. चायनीज प्लेटवर मिळतो आणि त्याचं बिल मग 200, 300, 400 रुपये होतं. आपल्याला काही द्यायला वाटत नाही. बरोबर आहे. मग म्हटलं महाराष्ट्रीयन पदार्थ असे का नको आणायला. म्हणून भरलं वांग भाकरी पिठलं भाकरी मटार रसल कॉम्बो करून असे पदार्थ म्हणजे तुम्ही एक तर थाळी घ्या किंवा याला काट घ्या. हा. तुम्हाला नुसतं भरलं वांग हवे त्याचं प्लेट अमुक रुपये. बरोबर. हा. मसाले भात आळू भाजी. मग त्याच्या आधी काय थाळी सिस्टीम होती. थाळी सिस्टीम. हा. मग तुम्हाला आवडो न आवडो एखादाच पदार्थ हो. आवडला. आता पण आम्ही काय खूप केलंय? येतं ते अदरवाईज सुद्धा. आता आपल्याला श्रीखंडपुरी खायची खूप इच्छा असते. पुरणपोळी कटाची आमटी आहे. पूर्वी आपण खूप म्हणायचो हो. की असं मिळत नाही हो कुठे कटाची आमटी मिळत नाही. आता आम्ही ते सुरू केलं. सेपरेट पण मिळतात. हा. वा. की नुसतं पुरणपोळी खायचे आहे नुसतं ती पिवळी बटाटा भाजी आणि पुरी खायचे अवेलेबल आहे. किती छान. वा. असं आम्ही दडपे पोहे थालीपीठ लोणी कोथिंबीर वडी हो. आणि हे सगळं पोळाचे टिपिकल पोळे. महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. एक्झॅक्टली. आणि हे खरंच चांगले येतो पण त्या पद्धतीने पेश कर. म्हणजे जेव्हा माझ्या मुलांनी मॉलमध्ये सुरू केलं हो. तेव्हा त्यांनी मोदकाची किंमत 75 रुपये
साधू. बरं. तर लोकांनी कोणीच काही विचारलं विचार घेतला डायरेक्ट. अवेलेबिलिटीच पैसे आहेत ना ते. हो, तुम्हाला रात्री हो. 9 वाजता मोदक खायचा आहे तरी मिळणार आहे. म्हणजे त्याची ती किंमत आहे त्याची. आणि हे लोकांना कळतं. बरोबर. आणि कोणी विचारलं तर आम्ही त्यांना असं समजून सांगितलं, अहो तुम्ही एखादा केक 150-150 रुपयाला एवढूसा केक थोडंसं घेता केक घेता. हो आणि ना. मग वर्कमनशिप असलेला आपला मोदक. हो, मग लोक correct. हा नाही बरोबर आहे. नाही, आणि दुसरं असं आहे ना, मॉलमध्ये तुम्ही जेव्हा आउटलेट उघडता तेव्हा त्यांचे भाडं असेल, ओव्हरहेड्स असतील, केवढं तरी असतं. मुळात एसी आहे हो, एसी आणि आहे. सगळ्या फॅसिलिटीज उत्तम असतात ना. एक्झॅक्टली. त्यामुळे ते चार्जेस आहेतच ना. आहेत असं आणि कसं? तुम्ही तो चार्ज घेतल्यानंतर मग लोकांना त्याची किंमत कळते. अगदी अगदी. मग ते असा विचार करत नाही की नाही अमुक ठिकाणी पुणे 30 मध्ये तो 25 रुपयाला मोदक मिळतो, खरंय हा विचार करत नाहीत लोक. खरंय खरंय. आणि लोकांनाही जे अमराठी लोक आहेत ना त्यांना आपल्या पदार्थांना खूपच ऍप्रोप्रिएट, खूप आवडतात त्यांना. आवडतात त्यांना. पण आतापर्यंत ते त्या लेवलला मिळतच नव्हते ना. मिळतच नाही. हो, आणि मॉल एक्सपोजरच झालं नसेल तेव्हा. माझ्या हिशोबाने म्हणजे मुलांनी माझ्या ओळखलं की मॉल किंवा कॉर्पोरेट सेक्टर किंवा IT सेक्टर हम्म. हे का निवडलं त्याचंही मी तुम्हाला कारण सांगतो. ते मी मगाशीच विचारलं होतं. हा. की एखाद्या ठिकाणी तुम्ही एस्टॅब्लिशमेंट केली, गिरायकाचं वाट बघायची, जाहिराती करा, हो. इथे तुम्हाला रेडी फुटबॉल आहे. हो, खरंय. आता खराडीला तो कॅपिटल लॉन्डला सुरू करतोय. हो का? हो, अरे वा. इतकं. पण मग झपूर्जाचं जे आहे ते तुमचं एकमेव आहे ना, एकमेव बाकी आहे. कोणी नाही तिथे. हो, एकमेव. मग ते कसं काय तुम्हाला मिळालं? त्यांनी ते अभ्यास केला. अच्छा. म्हणजे त्यांनी वेगळ्या ठिकाणी बघितलं की आमचे पदार्थ आवडतायत हा. आणि खरंच त्यांच्या म्हणजे तो मार्केट सर्व्हे केला असेल की मार्केट कोणाला सर्व्हे काय आवडतंय, त्यांच्या कमिटीने केला. हा. आणि मग ते आम्हाला अप्रोच झाले. अरे आणि त्यांनी असं केलं की झपूरचा हे कसं आहे की अँटिक किंवा परंपरा चा मेळ साधणार आहे. हो, हो. आणि मग आमचे पदार्थही ते त्यांच्याशी तसेच मॅच आहेत. आहेत. क्या बात आहे. असं ते कॉम्बिनेशन. वाव. हो. आणि खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे असं काहीतरी चॅलेंजिंग करणं ह्यालाही प्रत्येक हॉटेलवाला तयार होत नाही. झपूरचा पुण्यापासून 25-30 किलोमीटर. हो. तिथे जाऊन गिऱ्हाईकाची वाट बघणं, तिकीट काढून लोक आत येणार, मग तुमच्याकडे जेवायला येणार, चहा नाश्त्याला येणार, त्यात ते 11ला सुरू होतं. हो. म्हणजे लोक नाश्ता करून येणार आहेत. फक्त जेवायला किंवा मग स्नॅक्स. तुम्हाला तो स्टाफ टिकवणं, त्या पद्धतीचं सगळं देणं, हे चॅलेंज तुम्हाला स्वीकारायलाच लागतं. आणि ते डेअरिंग केल्याशिवाय होत नाही. बरोबर आहे. तुम्ही फुटपट्टी घेऊन बसलात की एवढं मिळणार आहे का, ROI ज्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, इतके मी इन्व्हेस्ट करतोय. कामगारांना तिथं राहायची सोय करायची. अच्छा, तुमचे कामगार तिथे राहतात? हो, बरं. काही गावातले आहेत, त्यांना ट्रेन केला आम्ही. अच्छा. आणि मग हे सगळं करताना ते तुम्हाला परवडणार आहे का, रोज धंदा आहे का त्याचा, हे चॅलेंजिंग असतं. चॅलेंजिंग आहे, प्रश्न. मॉलमध्ये किंवा इतरत्र तुम्हाला एक 5,000 10,000चा फुटफॉल माहिती आहे. करेक्ट. तिथं माहिती हे आहे. रिस्क असतं तसं. पण ते रिस्क म्हणजे रिस्क स्वीकारल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि आनंद मिळत नाही. आणि मराठी माणूस कमी रिस्क घेतो, पण Yes. तुम्ही ते घेतलंय. हो. हे आणि महत्वाचं मुख्यतः आहे. काय आहे की मला सुद्धा कोणी कंपल्सर केलं नाही की ह्या फील्डमध्ये तुम्ही यायला पाहिजे. माझ्या मुलालाही मी केलं नाही. ऑप्शन आर ओपन. ओपन. पण तुमचे एवढे व्हास्ट बाकीच्याही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाने असं ते बाय म्हणजे हार्ट आपण ज्याला म्हणतो की, हो. आणि आमची फॅमिली प्रेमाने त्या सगळ्या शेवटी. अगदी मनपूर्वक सगळे आमच्या, माझी मिसेस असेल, माझी वहिनी असेल, भाऊ हो. असेल, पूर्ण सूनबाई असेल. फॅमिलीच तुमची. माझी सूनबाई तर ती सायंटिस्ट आहे. हो. तिचं फील्डच वेगळं, पण ती तिने काय करते? ती आता सनतला मदत करते. अच्छा. मुलाला मदत करते. बरोबर. ओके. आणि ते कसं आहे, ही इंडस्ट्री आहे. बरोबर. अकाउंट्स हा विषय जरी त्यातला घेतला ना तरी खूप मोठा खूप असतो. मोठा आहे, खूप मोठा. किंवा पर्चेसिंग, तुम्ही सगळंच. खूप त्याच्यात, क्वालिटी कंट्रोल पासून सगळंच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही ज्या इंटरेस्टने कराल ना, ह्या इंडस्ट्रीमध्ये किती लोक आले तर त्या अकाउंट होतात. नाही, अगदी बरोबर. आणि घरचे लोक असतील तर कसं ती विश्वासार्हता हो. अजून वाढते. आणि एक म्हणजे आज ज्या पद्धतीने मी सोप्या भाषेत सांगतोय, पण खोटं वाटेल तुम्हाला, रात्री 10, 10:30, 11, 11:30, 12ला कामगारांचे फोन यायला लागतात. तुम्ही मॅनेजर ठेवा. मॅनेजर काय म्हणतो, ओ निकल के काय, हो. त्यांनी बॅग ठेवली, गेला निघून. शेवटी तुमचं हो, हे शेवटी ओनरवरच मॅनेजर काय करणार आहे. खरं. तो माणूस आणू शकत नाही. ते पर्सन टू पर्सन तुम्हाला खूप वेळा हँडल करावं लागतं. आणि आता माझा मुलगा समजा जे काही तो शिकलाय त्याच्यात तो काय पॅकेज घेऊ शकेल, तर अमुक घेऊ शकेल. पण इतर काळजी नाही ना.
बरोबर. ह्या व्यवसायात अहोरात्र काळजीच आहे, काळजी. म्हणजे खरंच आहे. तुम्हाला स्वच्छता 24/7 मेंटेन चालूच करा. ते. हो. आणि तुम्हाला सांगतो, गिऱ्हाईकाच्या हातात जे शस्त्र आहे हम्म. आज, ते फार वाईट आहे. हा, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर जे लगेच ट्रोलिंग सुरू करता, खरं आहे. अनेक चांगले ब्रँड, बरं इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड आहेत, त्यांना फरक पडत नाही. नॅशनल किंवा लोकल ब्रँड आज आपण बघतो की अनेक ब्रँडच्या चेंज झालेल्या आहेत. हो, कौतुकास्पद आहे, पण त्याचं काहीतरी कोणीतरी बारीकसं झालं की लगेच असं लोकांनी Negative केल्यानंतर काहीतरी जे बोल. तुमचं मोरल असतं ते सांभाळायचं आणि त्याच्यावर परत आपल्याला सोल्युशन काढायचं. खरंय. कारण लोक त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुरू करतात. हो ना, ट्रोलिंगला हो ना. तुमची सवय पाहिजे. अगदी अगदी. अर्थात ती असं होणार मानसिकताच नाही हेच प्रयत्न आपण तेवढी करतो. करायला लागते. बरोबर आहे, पण अगदीच. मला कौतुक काय वाटतं की तरुण पिढीला आज एवढी आव्हानं आहेत त्यात, तरी सुद्धा ते जेव्हा झेलत पुढे येतात तेव्हा कौतुक वाटतं की कौतुक वाटतं. त्यामुळेच खरंच. आपल्याला एक फ्युचर चांगलं वाटतं की काहीतरी हां. चांगलं होऊ शकेल. तेच. त्याच्यावरच मला तेच वाटलं की आता समजा म्हणजे आता सनत तुमचा मुलगा आहेच, या नवीन तरुणच आहे तो, हो, पण असेच तरुण उद्योजक ज्यांना या केटरिंग व्यवसायात किंवा पुन्हा गेस्ट हाऊसने जसं एक परंपरा छान निर्माण केलेली आहे, इतिहास निर्माण केलाय, अशा व्यवसायात जर त्यांना यायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? माझ्याविषयी असं सांगतात, म्हणजे जे माझ्याकडे तयार झाले ते की किमान 1000 लोकांना आजपर्यंत आमच्यापासनं आउटलेट तयार केलेले आहेत. किमान 1000. ओके. अरे वा. या माझ्या कारकिर्दीत, अच्छा. वडिलांच्या म्हणजे तुमच्याकडनं कारकिर्दीत. शिकून जाऊन. अच्छा. आणि तीच लोक अभिमानाने सांगतात. ज्या लोकांना आमच्याकडे शिकायचं आहे, जे शिकलेत किंवा आमच्याकडे शिकत नाहीयेत पण त्यांना काही मेंटॉरशिप हवी आहे, हम्म. अजून सुद्धा आम्ही ती देतो. हा. आणि फ्री ऑफ चार्ज. हो, हे नो महत्त्वाचं आहे. कन्सल्टन्सी, नो काही. लहान जरी व्यवसाय असेल तरी आम्ही तेवढ्याच आत्मीयतेने ते बघतो. हो. पर्सिस्टंट कंपनीची दे आसरा म्हणून फाउंडेशन आहे. हो. तर डॉक्टर आनंद देशपांडेचे उद्दिष्ट आहे हो. की उद्योजक घडवायचे आहेत. त्यांना 2-1 हो. लाख उद्योजक भारतात घडवायचे. हो. त्याच्या फूड कॅटेगरीवर मी मेंटॉर म्हणून काम करतोय. बरं. मला कधी कोणाचाही तिथला फोन येतो की असा व्यवसाय अमुक व्यक्तीने सुरू केलाय हम्म. आणि त्यांना अशी मदत हवी आहे काय, बरं. तर आम्ही पहिलं सगळं बाजूला ठेवून पहिलं त्यांना मदत करतो. वा. पुणे युनिव्हर्सिटीचे काही प्रॉब्लेम होते, 5 वर्ष मी स्पेशल कन्सल्टंट म्हणून त्यांच्याकडे होतो. अरे वा. असं अनेक ठिकाणी आपलं जिथं योगदान करता येईल ना हं. ते द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. खूप छान, खूप छान. आणि त्यात आनंद वाटतो. हो, प्रश्न आपल्याकडे माणूस तयार होत असताना त्याला आम्ही म्हणतो, तुला पुढे यायचंय पुढे, तुला स्वतंत्र करायचं आहे कर. नॉर्मली पाय ओढण्याची टेंडन्सी असते लोकांची, हो. तर तुम्ही लोकांना आणि वर आणताय. म्हणजे ते किती तुम्हाला आश्चर्य महत्त्वाचं आहे. वाटेल की अनेक आपण ज्या म्हणतो की एक शेट्टी लोक या व्यवसायात त्यांचे सगळे भाऊबंद होते. घेऊन येतात. आता त्यांच्यातलं ते प्रमाण कमी झालंय, हा. पण त्याही लोकांना मी स्टाफ दिलेला आहे. बरं. मला आता कोणाचाही फोन आला की मला स्टाफ पाहिजे, कोणीही कोणाला स्टाफ देत नाही. हो. मी एकमेव माणूस असा आहे, दुसरा कोणी मिळत असेल मला तुम्ही कधी नाव त्याचं सांगा की हाही माणूस तुझ्यासारखं काम करतो, मला आनंद होईल. मी कधीच असं मानत नाही की हो. एक ती स्वभाव लागतो. स्वभाव म्हणजे मला असं पाहिजे. वाटतं की मी काही फार मोठं करतोय असं मला नाही वाटत, नाही, नाही. पण मला तो आनंद ती मिळतो. वृत्ती आहे ना शेवटी. आणि मी परत फॉलोअप घेतो, तो लागलाय का, ते असं झालंय का. हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगतो, अनेक महिला उद्योजिका आहेत, कॉमन प्रॉडक्ट घेऊन येतात. बरं. की म्हणजे मसालेच अच्छा, अच्छा. हो, प्रोडक्शन, हो, मसाले खूप ठिकाणी करतात. लोणची, त्यांना वाटत असतं तुमचं खूप चांगलं आहे, मान्य आहे, तुमची प्रत्येकाची नाही तुमच्या इथे विकायला का काय? नाही, हा, हा, वापरायला. त्या स्वतः व्यावसायिक म्हणून बाहेर येतात. हा. आणि त्या जेव्हा मेंटॉरशिप साठी येतात हा. की मी हे प्रोडक्शन सुरू केलंय, मला तुम्ही मार्गदर्शन करा, मला कोणी रिस्पॉन्स देत नाही, मला हे खूप प्रत्येक कमोडिटीमध्ये आज अवेलेबिलिटी ऑफ दॅट कमोडिटी इज मोर इन द मार्केट. हो, हो. त्यामुळे Saturation स्पर्धा आहे. झालंय. प्रत्येक बाबतीत स्पर्धा आहे. खरंय. पण मग तुम्ही प्रोडक्शन करताय, तुमचे लिमिटेशन काय करता येईल. हम्म. आता रेडी टू इट आपण जे म्हणतो, हो. किंवा असे अनेक जणी करतायत, हा. तुम्ही पण करता ना? आम्ही करतोय. म्हणजे हा. आता माझ्या मुलांनी एक ओळखलं की 50 देशांमध्ये ब्रँचेस काढण्यापेक्षा 50 देशांमध्ये आपलं प्रॉडक्ट कसं जाईल. रेडी टू Okay. इट. काय काय केलंय मग त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आता आळू भाजी, मसाले भात, मटार उसळ आणि मिसळ. हे रेडी टू इट म्हणजे कसं असतं म्हणजे? ते त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. रेडी टू इट मध्ये एक तर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट हो. हा कॅटेगरी आहे, आम्ही ती वापरत नाही. बरं. डिहायड्रेटेड मध्ये तुम्हाला पाणी घालावं लागतं. हो.
माझ्या खूप ठिकाणी पाणी घाला, गरम करा की झालं. हा, माझ्या मुलाचं म्हणणं असं आहे, पुण्याच्या पाण्यात केलेलं म्हणजे त्यांनी त्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. एक फ्रोझन, हो म्हणजे तुम्ही केलंय, फ्रोझन करा, ते वापरा. बर. त्याला सप्लाय चेन मध्ये प्रॉब्लेम असतात. अच्छा अच्छा. म्हणून त्यांनी आता फ्रोझन असेल तर सप्लाय चेन, सप्लाय चेन नसेल नीट तर ते फ्रोझन खराब होऊन जातं. खराब होऊन जाणार. बरोबर. मग त्याला दुसरा जो प्रकार आहे की रिटॉर्ट टेक्नॉलॉजी, एक नवीन टेक्नॉलॉजी. म्हणजे काय? की त्याच्यामध्ये तुम्ही एका ठराविक टेम्परेचरला ते पदार्थ नेला जातो आणि त्याच्यानंतर तो पॅकिंग केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्याच्यामुळे तो खराब होऊ शकतो, ऑक्सिजनमुळे वगैरे खराब होतो, व्हॅक्युम ते सगळं पॅकिंग करूनच ते बाहेर येतं. बरं. पण त्याचं टेक्निक खूप अवघड आहे. त्याला वर्षभर आम्हाला ट्रायल घ्याव्या लागल्या. म्हणजे ते इतक्या एक 200 टेम्परेचरला समजा ते परत बॉईल करायचं आहे, तर समजा आळू भाजी आहे तर ती काय लेवलला पहिल्यांदा तुम्ही शिजवायची आणि फोडणी करायची आहे, बरोबर, की अल्टिमेट यील्डला ती त्या चवीची आणि त्या टेक्स्चरची यायला पाहिजे, चव ती मेंटेन व्हायला पाहिजे. आता बटाटा भाजी आम्ही केली त्यात. अच्छा. मिसळीसाठी बटाटा भाजी. बापरे, बटाटा तर किती पेरिशेबल असतो. एक्झॅक्टली. आणि तो किती काय म्हणजे पद्धतीने कापला पाहिजे, काय पद्धतीने फोडणी आधी द्यायची आणि किती शिजवलं पाहिजे, की ते त्या टेम्परेचर मधून बाहेर आल्यावर परत आपल्याला जी बटाटा भाजी जी अपेक्षित आहे त्याचं टेक्स्चर, पिवळी बटाटा भाजी, ते R&D खूप केलं. बापरे. मग आता रेडी आहेत सगळे प्रॉडक्ट? रेडी सगळे. आणि फक्त फोडायचे आणि तुम्ही गरम करून खायचं. गरम म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये? मायक्रोवेव्ह मध्ये किंवा कुठल्याही पद्धतीने, म्हणजे जसं एखादा रेडी फूड आपण हॉटेलमधून आणतो आणि गरम करून खातो. बर 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 बर. तर कुठे मिळतात आता हे? आता आम्ही Amazonवर मिळतंय. हो का? हो. काय नावाने? पुना गेस्ट हाऊस. अच्छा, आपला ब्रँड पुना गेस्ट. अरे वा, किती छान. आपण याचे फोटो असतील तर दाखवूया प्रेक्षकांना. आणि मटार उसळ जी आहे ती देवानंद साहेबांना आवडायची, त्या चवीची केलेली. बरं. आळू भाजी लता दिदीने आवडायचे, त्या चवीचे. बरं. म्हणजे एकदा एका वेगळ्या आचार्याने आमच्या इथं आळू भाजी केली, ती लता दिदीने खाल्ली आणि त्या म्हटल्या नेहमी सारखी नाही झालेली. इतकं त्यांना ते डोक्यात बसलं होतं. असं प्रत्येकाचा तो इतिहास आम्ही मेंटेन केलाय. लता देवानंद साहेब पुण्यात जेव्हा शेवटचे आले होते तर त्यावेळेस त्यांनी 2 ठिकाणी व्हिजिट दिला, एक लकी रेस्टॉरंट आणि एक पुना गेस्ट. हो, ते लकीचं पण ऐकलं तर. आणि त्यांनी तीच मागणी केली होती, मी मटार उसळ खायला येतोय. वा. तर मी तुम्हालाही ते दाखवायलाही आणलंय आणि तुम्ही नक्कीच त्या पदार्थांचा आस्वाद घेऊन सांगा, कारण काय आपल्याला परफेक्शन हवंय. हो, खरंच आहे. नुसतंच प्रॉडक्ट केलंय, खपलंय असं नकोय. बरोबर. फीडबॅक सुद्धा येणं तेवढंच महत्वाचं असतं. खूप छान. इतकं किती सुंदर माहिती दिली तुम्ही सगळी. आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडेच येतोय आणि परवा जो आपला थोडासा ज्वलंत विषय सध्याचा आपण म्हणत होतो, त्या म्हणजे थोडासा आता पुन्हा गेस्ट हाऊसच्या व्यतिरिक्त आहे, थोडासा आपल्या सिनेमाशी निगडित आहे, की आता एक पडदा थिएटर्स जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, बंद पडायच्या मार्गावर आहेत. आणि आता त्यांच्या रिवायवल करता असेल किंवा त्यांचे जे ओनर्स असतील त्यांना तो जो काही लॉस होत असेल किंवा त्यातनं बाहेर कसं पडायचं, तर तुम्ही एक चांगलं त्याच्यामध्ये सोल्युशन दिलंय की नाट्यगृहांमध्ये त्यांचं कन्व्हर्ट करून तिथे नाटकाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तर त्याविषयी जरा काय आहे ती स्कीम, काय आहे? म्हणजे आमच्या डोक्यात काय आहे की पुण्यामध्ये इतका आता गरज आपल्याला निर्माण झालेली आहे की प्रचलित नाट्यगृह वगैरे कमी पडतात. म्हणून आम्ही एक पडदा सिनेमागृह जी बंद झालेली आहेत ती किंवा ज्या एस्टॅब्लिशमेंट बंद आहेत, तर आम्ही ती माहिती घेतली की सरकारची सुद्धा त्याला अनुमती आहे. म्हणजे हे कायदेशीर याच्यात बसतं. आता याच्यामध्ये राहतो प्रकार काय की कोणीतरी जबाबदारी घ्यायला लागते की जो इन्व्हेस्टर म्हणजे जो थिएटरवाला आहे, तर त्याला काहीतरी चांगलं पॅकेज 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी हे आम्ही ऑफर करतोय. कारण समजा ती वास्तू त्यांनी रिडेव्हलपमेंटला दिली, कुठलं शॉप मल्टिप्लेक्स किंवा मॉल्सला वगैरे, असं म्हणजे कंपल्शन आहे ना की तुम्हाला थिएटर करावं लागतं. तर ह्या सगळ्यातून मार्ग काढून त्याच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंटला पैसे असतील असं म्हणून आम्ही 3 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी मागून घेतोय. अशा आम्ही संस्था तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक जण त्या थिएटरची जबाबदारी घ्यायला तयार आहे. अरे वा, चांगलं आहे की मग.
पण मग तिथे काय म्हणजे नाटकं होऊ शकतात? तिथे नाटकं त्याला ती प्रोव्हिजन करावी लागणार आहे. हो तेच म्हणलं, कारण ग्रीन रूम नाटक म्हणल्यानंतर त्याचं एकतर लांबी, रुंदी, उंची सगळं चालेल ना, तयार विंग्स, करायला लागतील. मेकअप Even रूम्स, बंद पडलेले थिएटर्स असल्यामुळे परत सिटिंग अरेंजमेंट सगळंच ते करायला लागेल. त्याला पुढे खर्च तुम्हाला नक्की आहे. म्युझिक, लाईटची हो. सगळी सोय, सगळं पण चालेल. आम्ही त्यात पुढाकार घेऊन करायला आमची तयारी आहे. खूप छान आहे पण ही हो. कल्पना, म्हणजे जर वास्तवात उतरू शकलं ना हो तर कारण सगळीकडे सध्या थिएटर्सचं, गव्हर्नमेंटचे थिएटर्स असतील, कॉर्पोरेशनचे वगैरे, ते मिळणं आणि ते प्रयोग लावणं ते जरा खूप खूप अवघड होत चाललंय challenging आहे. दिवसेंदिवस. काही लोकांची मक्तेदारी असते त्यात, खरंच आहे. ते मिळत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. किंवा ब्लॅकनी देतात, गॅदरिंग वगैरे असतात, वेगवेगळ्या कंपन्यांची हो, गॅदरिंग हो, असतात, हो. त्यांना मिळतच नाही. खरं त्यामुळे आम्ही अल्टरनेटिव्ह चांगला आहे हो. खरं हा. आणि काय कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. हो नाही, चांगलं समाज आहे. येतो तुम्ही आपल्या बरोबर. खरंच आहे. आतापर्यंत त्या अनुभव असा आहे दिवशी की तुम्ही काही सांगितल्यानंतर मी म्हणलं फारच ही Yes. चांगली कल्पना आहे. खरं हा म्हणजे विषय नेटाने हो. पुढे नेणं आणि अंमलात आणलं तर फार चांगली गोष्ट होईल. आज खूप छान गप्पा झाल्या आपल्या आणि मला सुद्धा अनेक गोष्टी माहिती नव्हत्या पुन्हा गेस्ट हाऊस बद्दल. तुमच्या एकंदर सरपोतदार फॅमिली विषयी तुम्ही जे सांगितलं खूप छान वाटलं ऐकून. आणि आता सगळ्या तुमच्या पुढच्या उपक्रमांना सनतला आणि त्याच्या पुढच्या- पत्नीला सुद्धा Yes. आणि खूप खूप शुभेच्छा. येस असंच प्रोत्साहन आणि शुभेच्छाच पाहिजे, तर त्यामुळेच पुढे चालू राहणार आहे सगळं. येस येस, आणि कौतुकाची थाप असली की उत्साह वाढतो आपला. प्रश्नच नाही अगदीच. तर रसिक हो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. पुन्हा गेस्ट हाऊस तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, किशोर सरांचंही नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर हा एपिसोड नक्की बघा, तुमच्या कॉमेंट्सही करा आणि आम्हाला इन्स्टावर, फेसबुकच्या ग्रुपवर आणि रसिका मोहिनी चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.